एक महत्त्वाची बातमी येते। एक मोठी बातमी जम्मू आणि काश्मीर मधली। ती जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि काही पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केलेला आहे। या दहशतवादी हल्ल्यामध्ये पर्यटक जखमी झालेले आहेत। एकूण आतापर्यंत 4 पर्यटक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती येते। आपण पाहतोय जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम मध्ये हा दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि काही पर्यटक या दहशतवादी हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत। आपण पाहतोय जम्मू काश्मीर मध्ये बऱ्याच दिवसांनंतर हा दहशतवादी हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे। तसंच पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केलेला आहे आणि यात 5 ते 6 पर्यटक जखमी झालेले आहेत। पहलगाम भागामध्ये हा दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि यात पर्यटकांवर हा हल्ला झालेला आहे। काही पर्यटक यात जखमी झालेले आहेत। पंकज दळवी आमचे ब्युरो चीफ आमच्या सोबत आहेत। पंकज दळवी, काय सांगाल या सगळ्या संदर्भात? हा हल्ला जो करण्यात आलेला आहे दहशतवाद्यांचा, काय माहिती आहे या सगळ्या संदर्भात? पहलगाम मध्ये पर्यटकांच्या एका गटावरती हा दहशतवादी हल्ला जो आहे तो झालेला आहे, ज्याच्यामध्ये 4 पर्यटक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। त्यांच्यावरती पर्यटकांच्या त्या गटावरती गोळीबार केल्याची माहिती मिळते। अर्थात हा गोळीबार कोणी केला, कशा पद्धतीने हल्ला घडला, त्याच्यामध्ये कोण त्याची जबाबदारी घेतली, ह्या गोष्टी अजून स्पष्ट झालेल्या नाही आहेत। मात्र पुन्हा एकदा या भागामध्ये येणारे पर्यटक हे सुरक्षित आहेत का, हा प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय। कारण निसर्गानं भरभरून सौंदर्य दिलेला हा भाग आहे आणि इथे सातत्यानं पर्यटक हे येत असतात आणि अशा पद्धतीच्या घटना घडल्यामुळे पुन्हा एकदा या भागात येणारे जगभरातले पर्यटक असतात ते सुरक्षित आहेत का हा प्रश्न निर्माण होतोय। पहलगाम मध्ये पर्यटकांवरती दहशतवादी हल्ला झालाय, कारण या भागाची जी अर्थव्यवस्था जी आहे ती बऱ्यापैकी पर्यटकांवरती अवलंबून आहे। त्यामुळे अनेक वेळा या दहशतवाद्यांच्या टार्गेटवरती या भागात येणारे पर्यटक हे असतात, कारण त्याचा थेट फटका या भागातल्या अर्थव्यवस्थेला बसतो आणि म्हणूनच ही अतिशय गंभीर आणि तितकीच या भागातल्या येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे असं म्हणावं लागेल। नक्कीच पंकज, पण खरं तर हा हल्ला ही चिंतेची बाब आहे, पण उत्तरादाखल भारतीय सैन्याने देखील काही कारवाई केली असेल, काय माहिती आहे का? निश्चितच भारतीय सैन्य जे आहे ते या भागामध्ये तैनात असतं। हा भाग तसं नेहमीच हाय अलर्ट असलेला आणि सुरक्षेच्या दृष्टीने, पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, स्थानिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो। त्यामुळे इकडे ज्या सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत, डिफेन्स यंत्रणा ज्या आहेत त्या नेहमीच हाय अलर्टवरती असतात। आता याच्यावरती अजून काय भारतीय लष्कराकडनं कारवाई करण्यात आली, प्रत्युत्तर कशा पद्धतीने देण्यात आलं, ह्याच्या बाबतीतली अधिकृत माहिती अजून प्राप्त झालेली नाही आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा वेळी जेव्हा हल्ला होतो तेव्हा प्रत्युत्तर देताना तिकडे असलेल्या पर्यटकांची, तिथे असलेल्या लोकांची, त्यांच्या जीवाची काळजी घेऊन प्रत्युत्तर द्यावं लागतं। त्यामुळे ती नक्की काय कारवाई केली हे या बाबतीतली अजून स्पष्टता अजून भारतीय सैन्याकडून देण्यात आलेली नाहीये। मात्र जे 4 पर्यटक होते जे जखमी झाले ते राजस्थान मधले पर्यटक असल्याची माहिती सुद्धा आता समोर येते। त्यामुळे हे 4 पर्यटक राजस्थान मधून पहलगाम मध्ये पर्यटनासाठी गेले होते, फिरण्यासाठी गेले होते उन्हाळ्याच्या सुट्टीत, आणि असं असताना तिकडे दहशतवादी हल्ला झाला। त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न विशेषतः मोठ्या प्रमाणात या भागामध्ये पंकज, यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते सध्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्याच्या दरम्यान हा हल्ला झालेला आहे। त्याच्यामुळे या हल्ल्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। वेगळं महत्त्व प्राप्त झालंय असं म्हणण्यापेक्षा गांभीर्य जे आहे ते या गोष्टींचं वाढलंय। कारण देशाचे गृहमंत्री स्वतः या भागाच्या दौऱ्यावरती आहेत आणि या भागाचा दौरा करत असताना पहलगाम मध्ये पर्यटकांच्या एका ग्रुपवरती म्हणजे गटावरती हल्ला केला जातो आणि हा हल्ला झाल्यानंतर त्यातले 4 पर्यटक जे राजस्थानचे ते जखमी होतात। त्यामुळे निश्चितच या गोष्टीचं गांभीर्य आणि प्रकरणाचं महत्त्व जे आहे ते अधिक वाढतं। सुरक्षा यंत्रणेविषयीच्या ज्या
काही लूपहोल्स होते का, की घटना कशी घडली, या सगळ्या गोष्टींविषयीच्या जी प्रश्नचिन्ह पंकज, आणखी अधिक एक ठळक होते. महत्वाची गोष्ट अशी की येत्या काही दिवसांमध्ये अमरनाथ यात्रा सुद्धा सुरू होते आणि त्याची सुद्धा तयारी या सगळ्या भागांमध्ये चालू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हा हल्ला जो आहे हा गंभीरतेने घ्यायला हवा. असण्या मी तेच सांगतो की हा हल्ला गंभीरतेने घ्यायला हवा यंत्रणेला, सरकारला, सरकारी यंत्रणेला, प्रशासकीय यंत्रणेला, कारण या भागामध्ये पर्यटक हे मोठ्या प्रमाणात येतात. मग आता काही दिवसांनी ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं अमरनाथची यात्रा सुरू होणार आहे. देशभरातनं हजारो लोक या यात्रेसाठी येतात. यात्रेच्या वेळेला येताना प्रचंड तिकडे गर्दी असते, स्वाभाविक आहे. सुरक्षा यंत्रणेवरती त्यावेळी ताण येतो, कारण त्यावेळेला हल्ला होण्याची शक्यता, कारण मोठ्या संख्येने लोक असतात, त्यामुळे अशी गोंधळ करण्याची शक्यता ही अधिक असते. आणि ती काळजी बघून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आणि काळजी करण्यासाठी म्हणून यंत्रणा अधिक सतर्क असते. नेहमीपेक्षा जास्त फोर्स लावला जातो. पण निश्चितच ही सुद्धा त्या अनुषंगाने एक गंभीर बाब म्हणावी लागेल. सुरक्षेच्या धन्यवाद पंकज उपाययोजनांची या सगळ्या माहितीबद्दल. तर हे होते आमचे ब्युरो चीफ पंकज दळवी. तर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केलेला आहे, पर्यटकांच्या समूहावर हा हल्ला झालेला आहे.